तिलाही झुंजवणारा आमचा लढवया राजा. औरंगजेबाच्या 5 लाख फौजेलाही ज्यांनी 9 वर्षे झुंजवलं. स्वराज्यातील एकही महत्वाचा किल्ला औरंगजेबाला ज्यांनी जिंकू दिला नाही असा आमचा राजा. अवघ्या 32 वर्षे वयात आपल्या आयुष्याचं सोनं केलेला, 120 लढाया खेळला पण एकही हार नाही, एकही तह नाही असा पराक्रमी राजा. चला तर मग जाणून घेऊया या मृत्युंजय महापराक्रमी छाव्याची कहाणी. अवघ्या 2 वर्षाच्या पिता छत्रपती शिवाजीराजे यांच्या छत्रछायेत आणि माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात आयुष्याचे धडे गिरवत असताना काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 या सह्याद्रीच्या कुशीत माणूस म्हणून जन्माला आलेल्या, प्रत्येकाचं श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं. स्वराज्य पोरकं झालं. संभाजी महाराजांच्या कोवळ्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी पडली. अवघ्या 23व्या वर्षी स्वराज्याचा छावा छत्रपती झाला. भगव्याचा अंगार क्या है? शाही किमान छोटो, पिछले 5 साल से हमने इसे अपने सर पर नहीं रखा. क्यों जानते हो?
जब तक उस काफर संबा को हराकर पूरा दक्कन नहीं जीत लेता तब तक ये किवाश नहीं पहनूंगा। ये कसम खाई है मैंने। इस आलमगीर सल्तनत का शहंशाह पिछले 9 साल से इस दक्कन की मिट्टी में भटक रहा है। जाओ, कुछ तो करो, जाओ, उस काफिर के बच्चे संबा को पकड़ लाओ, जाओ। जी हुजूर। संभाजीराजे कैद झाले, मराठ्यांचा छत्रपती अडकला, छावा संभाजी राजा जेरबंद झाला, फितुरांची चाल यशस्वी झाली। संभाजी राजे आणि कवी कलशांना कैद करून मुकर्रफ खान आणि इखलास खान निघाले। संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर चालत 4 दिवसात पार केलं। कुत्र माग लागल्यासारखे मुकर्रफ आणि इखलास पळत होते, पण दुर्दैव मराठ्यांचं किल्ल्याच्या तटाशेजारून राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्यालाही माहित नव्हतं। गावाच्या वेशीवरून त्यांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्यालाही माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय। सर्वांना कळेपर्यंत संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आलं। एक रील्स हाथी घोड़े तो भाई है। त्यावर मिठाचं पाणी टाकलं। कुणीतरी यायचा, गुडघ्याच्या वाट्या कापून द्यायचा, कुणीतरी यायचा, हाताची बोटं छाटायचा। अरे किती सोसला असेल माझ्या राजाने, किती सोसला असेल। आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत, या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन केला तब्बल 40 दिवस। वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी आपल्या या रणझुंजार राजानं औरंगजेबाला शरण न जाता बादशाही नतमस्तक झाला, साक्षात मृत्यूही ओशाळला। अशा या आपल्या राजाला मराठेशाहीच्या फितुरीनं गमावलं। या सह्याद्रीच्या पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल। इथल्या पाण्याच्या थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनामध्ये धगधगची कटकारस्थानं आणि औरंग्यरूपी असुरांची आक्रमणं वाढतच राहतील। या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातील संभाजीरूपी अंगार ज्वालामुखी बनून वाळून येईल आणि सळसळेल पुन्हा मराठमोड्या धमन्यांमध्ये मराठ्यांचं तेच रक्त। तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भारे आणि छातीचे निर्धाराचे खोट। अल्पू द्या पुन्हा शिवप्रभूंच्या स्फूर्तीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध। अंदुद्या सह्याद्रीच्या कडेकपारी एकाच गर्जना, हर हर महादेव।